पहा ना भाऊ, हे एवढं मोठं आहे हे, आणि हे बी अठुल्या राजाचीच प्रॉपर्टी आहे की हा किल्ला ऍक्च्युली असा उलटा आहे, म्हणजे असा पाहिजे होता तो असा आहे, जमिनीत दशेल आहे. त्या काळातले भाऊ राजा महाराजा किंवा त्याचे घरचे किंवा ते शासक जे होते त्याच्या समाध्या आहेत. ह्या वातावरण एवढं चांगलं आहे अठुलं, एक नंबर. आणि स्वच्छतेला भाऊ 100 पैकी 100 मार्क देतो आपण. हा जोधपूर मधला मिलिटरी एरिया आहे भाऊ. हा इकडचा परेड ग्राउंड वगैरे आहे. वाह, चला एंट्री. 30 रुपये. लाईट शो असेल तर 50 रुपये. आणि ट्रेन आहे इकडे 30 रुपये. चला, या आजूबाजून मा काढलं भाऊ 30 60 रुपये तिकीट. तिकीट 3 नाही, आमच्या तिकीटात ट्रेन इन्क्लूड नाही आहे. या आजूबाजूचं म्हणणं आहे की आपण पैदल जाऊ. म्हटलं बरं बा, काही कारण नशीन त्याले. ये है ट्रेन, बगर पटरी वाली ट्रेन. मस्त रे बाबा. हे पुरेचे दिसू राहिले. हे लाईट आहे याच्यात. रात्री एक नंबर वाटते. हे लाईट आहे, दिसले, एक नंबर वाटते रात्री. चला भाऊ, मग एक नवीन दिवस, नवीन प्रवास, ॲज युजल एक नवीन ठिकाण. आपण कुठे गेला तुम्हाला तर माहित आहे, जोधपूर मध्ये. पण जोधपूरच्या पहिले होतं हे मारवाड राज्य, आणि त्या मारवाड राज्याची राजधानी होतं ते म्हणजे हे माझ्या मागे आहे मंडोर. त्या मंडोर गार्डन मध्ये आपण गेलाय. अटी पहिले मंडोर किल्लाही होता. चलो जाएंगे और देखेंगे. मी ना भाऊ जोधपूर मध्ये हे ऑब्झर्व केलं. हे असं लय ठिकाणी आहे, म्हणजे पाणी असते, फिल्टरचं पाणी असते, थंडगार पाणी असते, लय ठिकाणी असते. मला ही गोष्ट लय आवडली अठुली. चला पुढे. अटी हा दगड याच्यावर लिहिलं आहे अजित पोल संग्रहालय, खेल क्षेत्र, देवल, जॉगिंग ट्रॅक, सनसेट पॉइंट, सानिवी जोधपूर, PWD जोधपूर. म्हणजे काय कुठे आहे हे आपल्याला समजते. चला पुढे. पहा ना भाऊ, हे एवढं मोठं आहे हे, आणि हे बी अठुल्या राजाचीच प्रॉपर्टी आहे. वाह. आता हे अजित पोल लिहिलेला भाऊ, अजित सिंग महाराज आहे की नाही, त्याच्या स्मरणार्थ. क्या बात है. भाऊ हे वीर शिरोमणी राव हेमा गहलोत स्मारक, हे पूर. आणि हा त्याच्यासाठी पुतळा बसवला आहे. म्हणजे राजाच्या सेनेत होते, सेनापती, वीर होते, वीर शिरोमणी, म्हणून त्याचं स्मारक करेल आहे. क्या बात है. इकडे हो श्री काला गोरा भैरू जी का मंदिर.
चला बघ, घेतलं दर्शन. एक नंबर मंदिर होतं. त्याला विचारलं का शूट केलं चालतं का, ते म्हणत हा. म्हटलं जमलं मग. ठिया भाऊ मंदूर संग्रहालय. चला तिकीट यासाठी 22 रुपये इंडियनसाठी, विद्यार्थी 12, विदेशी 102, विदेशी विद्यार्थी 52. तर आपण आहे भारतीय पर्यटक 22 रुपीज. हे फाल्डर बमा एकट्याचं 22 रुपये. आणि हे जो आपण आता म्युझियम मध्ये. वाव मस्त आहे रे वा. तर भाऊ ते म्हणत होते की आपला कॅमेरा अलाउड नाही. म्हटलं बरं फोन चालीन, फोटो काढले तर. पाटीलीला ऊपर जाना सक्त मना आहे. इकडे काय आहे पाहू आपण. मस्त आहे हे. मस्त शिलालेख, जुन्या मूर्त्या होत्या भाऊ. अजून लय काही माहिती यासाठी. वा 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 मस्त रे. ही जैसलमेरचा कुलधारा आहे भाऊ, त्या काळचा तो फोटो आहे. एक मी ऑब्झर्व केलं, हे जेवढे स्पॉट आहेत यायचे प्रेक्षणीय स्थळ, तठी रेस्टॉरंट आहेतच भाऊ ठेकायला देईल. आता ठीक आहे बा, हे रेस्टॉरंट आहे तिथे. अरे तठी काही जण बसेल बी आहेत. कुठे गेले रे बा, झूम केलं हे बाई. अटी काही जण बसेल आहे हो प्रत्येक ठिकाणी. वा रे वा. अजित सिंग 1763 ते 1781. प्रत्येक महाराजचा फोटो आहे अटी. अमरसिंग राठोड. महाराजा सूरसिंग 1652 ते 1676. हा खराच आहे बरं भाऊ. हा प्रिझर्व करून ठेवला समजा, पेंटिंग केमिकल लावून. पान त्याची साईज किती आहे, 8 पासून ते 8 लोक. बेकारच आहे. आणि हाही गडी खराच आहे हो. मस्त गाडा असं चालायला भेटते अशी सावलीतून. वा रे वा. नाही तर फार मोठं ऊन आहे की. चलो अभी आगे जाने का है. आगे म्हणजे ऊपर जाने का है. हो हो या आठवून पाणी पडून राहिलं. क्या बात है. मस्त रे. पाण्याचा आवाजही येऊ राहिला सगळीकडे. आपण को जाने का है इधर. चलो. वा अति मस्त. संध्याकाळी लाईट शो होते, वरून पाणी पडून राहिलं मस्त. वा रे वा. इकडे लोक बसतात. हे इकडे आहे. क्या बात है. एक नंबर.
याले नागा देडी असं म्हणतात बा या तालाबले. मच्छा पाहणार बा. पण आता जाणार एवढं वर. पायऱ्या डेंजरच आहे बा. दगडी पायऱ्या सगळ्या. आता दगडी नसतील तर काय इटाई असतील बाबा. जोधपूर आहे ना हे. जोधपूरचा दगड असतं फेमस आहे. अरे वाह. चलो 1951 में बना था ये. मंडोर दुर्ग 1951 साली बनेला आहे भाऊ हे. सरकार के मतलब दिया था सरकार वाले. आणि राष्ट्रीय संरक्षित स्मारक आहे हे भारत सरकारचं. वा रे वा. चलो आणि आपल्याला जायचं आठवून वर. सूर्याच्या तुम्हाला दिसत नशीन पण पहा ना याच्या खालून आलो आपण. और ऊपर जाने का है. ये ऊपर है मंदिर. चला कशाचं मंदिर आहे काय आहे तरी गेल्यावर मी सांगतोच. हो हे चामुंडा मातेचं मंदिर आहे. हे 200 वर्ष जुनं आहे. यहाँ पे तो 200 लिखा है. अच्छा हा दादा म्हणते 2000 वर्ष. आता त्या बोर्डावर लिहिलं होतं 200 वर्ष म्हणून मी 200 सांगितलं. तो गोष्ट अशी आहे की हे मंदिर जे आहे हे म्हणजे इथली जी देवी आहे ही मेहरानगडवर जे मंदिर पाहिलं तुम्ही ना. मी शॉर्ट टाकून देतो. हां हे मेहरानगडवरचं मंदिर आहे. तर इथलीच देवी महाराजांनी तिकडे शिफ्ट केली होती कारण इकडे पोहोचणं मुश्किल असेल तेव्हा पूजा अर्चा करायला महाराजांनी मेहरानगडवर शिफ्ट केलं होतं. चामुंडा मातेचं मंदिर इतकं जुनं आहे हे. चला अंदर जाऊन पाहू आपण. भाऊ याच मंदिराच्या बाजूले हा मंडोर किल्ला आहे. आणि आमचे अज्जूभाऊ सांगतात की हा किल्ला ॲक्च्युली असा उलटा आहे. म्हणजे असा पाहिजे होता तो असा आहे. जमिनीत दशेल आहे. आणि त्याच्या किल्ल्याच्या अंदर आता गव्हर्नमेंट कोणाला जाऊ देत नाही. म्हणजे अज्जूदादानं सांगितलं की चिडियानाथजी जे होते त्याईनं ते मंडोर म्हणजे मंदोदरी जे आहे की त्याच्या वडिलाला श्राप दिलता. आणि असा की हे तो नेस्तनाबूत होऊन जाईल उलटं पुलटं होऊन जाईल. तर त्यापासून हा किल्ला असा उलटा झाला असं यायचं म्हणणं आहे. माल नाही हे अज्जू भाऊ याईनं मला सांगितलं. चला आपण किल्ला पाहू. इथं लिहिलं आहे ब्रह्मा मंदिर अवशेष. किल्ल्यात ब्रह्मा मंदिर आहे अशी. काही असे अवशेष दिसतात. हा असा व्ह्यू आहे. हो ते तर तिथे मंदिर देवीचं मंदिर आपण गेलतो ते. चला और ऊपर जाएंगे. पाहिजे जुने अवशेष पडलेलं जाडी. हे आठी काला गोरा भैरव मंदिर हे आठून आपण आलो. हे मंदिर राहिले अजून पाहायचे. हा तो झरना और ये ऐसा व्यू. मस्त आले का स्टोरी त्याच्याहून मस्त आहे की नाही. चलो आगे.
त्या काळातले भाऊ राजा महाराजे किंवा त्याचे घरचे किंवा ते शासक जे होते त्याच्या समाध्या आहेत ह्या. हे बघ इकडे समाधी आहे. हे एक मंदिर आहे, तिकडे एक मंदिर आहे, हे एक मंदिर आहे. त्या मंदिरात तर आपण गेलतोच. मस्त आहे वातावरण, एवढं चांगलं आहे अठुल्लं, एक नंबर. आणि स्वच्छतेला भाऊ 100 पैकी 100 मार्क देतो आपण. अर्थात मला माहिती आहे मार्क देणारे कोण नाही, पण एक अभिप्राय देणं गरजेचं असते. हे मंदिर भाऊ देवल महाराज गजसिंग म्हणजे 1619 ते 1638 या सालातले आहेत. हे म्हणजे पाहणं 1600, 1700, 1800, 1900, 2000, 400 वर्ष जुने मंदिर आहेत. हे अजूनही मेंटेन आहे भाऊ. जोधपूर का पत्थर. मग याला मंडोर गार्डन काऊन म्हणतात भाऊ? तर गार्डन म्हणजे बगीचाही आहे आणि तरी लहान लेकरायचं खेळायचंही आहे. तरी तुम्हाला फटाक दिशी दाखवतो आणि मला अजून पुढेही जाणार आणि हा ब्लॉगही लवकर संपूर्ण आहे. तसं असतं हा लय मोठा झाला आहे की नाही. चला हे एक आहे, हे ॲडव्हेंचर झोन आहे भाऊ. त्या तिकडे तिकीट आहे त्याचं आणि हे लेकराईले खेळायचं म्हणून गार्डन. हे इकडे रेस्टॉरंट आहे. मिरची बडा कढी के साथ 30 रुपये असं लिहिलेलं आहे. तरी जुना महल रेस्टॉरंट, बद्री पॅलेस. हो आणि गाणी लावलेत त्यांना कॉपीराईट येऊ शकते. हे तरी इकडे 1-2 लेकरं खेळून राहिले. चला भाऊ मग अपेक्षा आहे की हाही मंडोर गार्डन किंवा मंडोर किल्ला किंवा ते देवीचं मंदिर किंवा हा बगीचाचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर काय करावं लागते? लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब. चॅनलचं नाव लक्षात ठेवायचं, वराडी विशाल. आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. जोधपूरची सिरीज काय अजून सरली नाही. आणि तसंही ज्ञानेश्वर माऊलीनं काय म्हणेल आहे? अवघे विश्वची माझे घर आहे की नाही. राम राम.